आजचं आपलं एक्सप्लेनर आपल्या प्रत्येकाशी संबंधित आहे। भविष्यात कधीही तुमची आर्थिक फसवणूक होऊ नये किंवा तुमचे पैसे कोणी लुबाडू नये यासाठी हे आजचं एक्सप्लेनर आहे। आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत सध्या चर्चेत असलेल्या डिजिटल अरेस्ट या प्रकाराबद्दल। कारण गेल्या काही दिवसात कोल्हापूर, नवी मुंबई आणि बीडमध्ये डिजिटल अरेस्टची एका पाठोपाठ एक प्रकरणं समोर आली आहेत। काहींमध्ये आरोपी अटक झालेले आहेत तर काहींमध्ये आरोपी अजूनही मिळालेले नाही आहेत। यामध्ये नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे। डिजिटल अरेस्ट हा जो प्रकार आहे तो तुमची भीती या मुख्य फॅक्टरवर अटॅक करत असतो आणि त्या अवस्थेत एका अनामिक भीतीपोटी तुम्ही तुमच्या कष्टाचा पैसा एका क्षणात गमावून बसता। आधी आपण कोल्हापूर आणि बीडमध्ये नेमकं काय झालं ते जाणून घेऊया। कोल्हापूरमधल्या निवृत्त प्राध्यापिकेला अज्ञात नंबरवरून म्हणजेच अननोन नंबरवरून एक व्हिडिओ कॉल आला। तुमचा मोबाईल नंबर एका आर्थिक फसवणुकीशी संबंधित असल्याचं आढळलंय। एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तो आहे, त्यामुळे 2 दिवसात तुमचा मोबाईल बंद होईल अशी धमकी या फोनवरून, या व्हिडिओ कॉलवरून देण्यात आली आणि हा व्हिडिओ कॉल एखाद्या पोलीस स्टेशनमधून केल्याचं भासवण्यात आलं। महिला घाबरली। व्हिडिओ कॉलच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी सुरू असल्याचं सुद्धा या महिलेला भासवण्यात आलं। अनेक वेळा असे व्हिडिओ कॉल आल्यानंतर या प्राध्यापिकेनं घाबरून 40 दिवसात तब्बल 3,57,00,000 रुपये या सायबर भामट्यांना विविध खात्यांमध्ये पाठवले। जेव्हा फसवणूक झाल्याचं लक्षात आलं त्यावेळी या प्राध्यापिकेनं कोल्हापूरमधल्या राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। ही झाली कोल्हापुरातली गोष्ट। आता बीडमध्ये 2 दिवसांपूर्वी काय झालं ते सुद्धा पाहूया। बीडमध्ये सुद्धा एका शिक्षिकेचीच फसवणूक झाली, म्हणजे पुन्हा एकदा शिक्षित व्यक्ती या प्रकाराला बळी पडलेली आहे। बीडमधल्या अंबाजोगाईमध्ये एका सेवानिवृत्त शिक्षिकेला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल आला। मनी लॉन्ड्रिंगच्या एका प्रकरणात तुमचं नाव आलंय आणि तुम्ही अतिरेक्यांना फंडिंग केल्याचंही समोर आलंय असं सांगत या शिक्षिकेला धमकावण्यात आलं। हा व्हिडिओ कॉल पोलीस स्टेशनमधून करत असल्याचं इथे सुद्धा भासवण्यात आलं। आम्ही तुम्हाला या प्रकरणातून सोडवू, त्यासाठी आम्हाला पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्याशी बोलावं लागेल। चौकशीला सहकार्य करा आणि यातून जर सुटायचं असेल तर पैसे भरा असं या शिक्षिकेला सांगण्यात आलं। या शिक्षिकेकडून 9 दिवसात तब्बल 83 लाख रुपये उकळण्यात आलं। घाबरलेली महिला हिने जसजसे या भामट्यांनी सांगितले तसतसे पैसे अदा केले। विविध खात्यांवर ही रक्कम तिनं पाठवली आणि धक्कादायक म्हणजे या शिक्षिकेनं तिच्याकडचं सोनं विकून आणि तिचा फ्लॅट म्हणजे राहतं घर गहाण ठेवून ही 83 लाख रुपयांची रक्कम उभी केली। जेव्हा या व्हॉट्सॲप नंबरवरून ब्लॉक करण्यात आलं त्यावेळी या शिक्षिकेला आपली फसवणूक झाल्याचं समजलं। तर हे सगळे प्रकार आहेत डिजिटल अरेस्टचे। आणि धक्कादायक म्हणजे सुशिक्षित नागरिक जसं की प्राध्यापक, शिक्षक एवढंच नव्हे तर IT क्षेत्रात काम करणारे इंजिनियर्स असे सगळे या डिजिटल अरेस्टचे बळी ठरत आहेत। आता आपण जाणून घेऊया डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय आहे। डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला अरेस्ट केल्याचं सांगत सायबर भामटे तुमच्याकडून पैसे उकळतात। डिजिटल अरेस्ट म्हणजे एखादी व्यक्ती आपण पोलीस किंवा तपास यंत्रणांशी संबंधित असल्याचं म्हणजे ED किंवा तत्सम तपास यंत्रणांशी संबंधित असल्याचं सांगून तुम्हाला फोन करते। तुम्हाला ड्रग्ज किंवा मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात डिजिटल अरेस्ट करत असल्याचं या व्यक्तीच्या मार्फत किंवा त्या व्यक्ती समूहामार्फत सांगितलं जातं। तुम्हाला सतत फोन करून किंवा मेसेजेस पाठवून डिजिटल अरेस्ट झाल्याचं सांगण्यात येतं। या गुन्ह्यातून सुटका हवी असेल तर पैशाची मागणी केली जाते। बऱ्याच वेळेला व्हिडिओ कॉल करून पोलीस स्टेशन असल्यासारखं भासवण्यात येतं, म्हणजे जिथून हा कॉल येतो तुम्ही त्या व्यक्तीच्या मागे पाहू शकता की काही पोलीस स्टेशन एखादं असल्यासारखा तुम्हाला तिथे फील येतो। त्यामुळे तुम्हाला पैसे पाठवण्यासाठी वारंवार दबाव टाकला जातो आणि तुमची फसवणूक केली जाते। आता या सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घ्या की असा डिजिटल अरेस्ट नावाचा कोणताही प्रकार कायद्यात अस्तित्वात नसतो। कुठल्याही तपास यंत्रणेला तुमच्या घरी तुम्हाला डिजिटली अरेस्ट करता येत नाही। हे सायबर भामटे काय सांगून तुम्हाला फोन करतात किंवा कसल्या धमक्या देतात, त्यांची मोडस ऑपरेंडी म्हणजे काम करण्याची पद्धत कशी असते ते जाणून घ्या, त्यानंतर तुमच्या लक्षात येईल। तुमचा नंबर एका मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणाशी संबंधित प्रकरणात आढळला आहे। तुमच्या अकाउंटवरून तुम्ही दहशतवाद्यांना मदत केल्याचं समजतंय किंवा तुमचं एखादं पार्सल आलंय त्यामध्ये ड्रग्ज आहेत आणि हे पार्सल आम्ही पकडलेलं आहे। तुम्ही परदेशात पाठवलेल्या कुरिअरमध्ये एखादं हत्यार सापडलंय असं कारण सांगितलं जातं किंवा तुम्ही केलेल्या गुन्ह्यांमुळे तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल अशी भीती घातली जाते। तुम्ही त्यांना सांगितलं की मी असं काहीही केलेलं नाही, तरी ते म्हणतात तुमचा आधार कार्ड नंबर त्याच्यावर आहे आणि तुम्हाला सायबर भामटे
तुमचा आधार कार्ड नंबरही सांगतात. आता नंबर बरोबर असतो त्यामुळे तुमची खात्रीच पटते आणि या सगळ्यातून तुम्हाला सुटका हवी असेल किंवा जामीन हवा असेल तर पैसे भरा असं सांगितलं जातं, नाहीतर घरात येऊन तुम्हाला अटक करू, तुमची बदनामी होईल, आमचा व्हिडिओ कॉल कट केलात किंवा पोलिसांना कळवलं तर घरात येऊन अटक करू अशी सुद्धा धमकी दिली जाते. आता हे सगळं झालं धमक्या कशा स्वरूपाच्या दिल्या जातात त्याबद्दल. आता तुम्हाला एक प्रश्न पडेल की आपण जर काही केलं नाही तर अशा धमक्यांना सुशिक्षित माणसं कशी भुलतात, त्यांना हे खरं कसं वाटतं. तर त्यासाठी हे सायबर भामटे 3 पातळ्यांवर काम करत असतात. त्यामुळे तुम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवावाच लागतो किंवा आपसूक तुमचा विश्वास बसतो. या 3 पातळ्या नेमक्या कोणत्या? तर पहिली पातळी, सगळ्यात आधी हे सायबर भामटे तुमची सगळी माहिती काढतात. म्हणजे मागच्या महिन्यात तुम्ही गोव्याला गेला होतात किंवा तुमची मुलगी पुण्यात शिकते, तुम्ही गेल्या आठवड्यात नवं वॉशिंग मशीन घेतलंय, अशी तुमची माहिती हे भामटे विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्लॅटफॉर्म्सवरून तुमच्याबद्दलची गोळा करतात आणि ती माहिती तुमच्या तोंडावर फेकतात. त्यामुळे तुम्हाला विश्वास पटतो की खरंच यांना आपल्याबद्दल पूर्ण माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला खरंच असं वाटायला लागतं की हे तपास अधिकारीच आहेत. दुसरी पातळी असते ती म्हणजे आपण CBI पोलीस किंवा पोलीस स्टेशन किंवा एखाद्या नार्कोटिक्स सेलमधून बोलतोय असं सांगून व्हिडिओ कॉल केला जातो. व्हिडिओ कॉल करण्याआधी पोलीस स्टेशनसारखा किंवा सरकारी ऑफिससारखा सेटअप केला जातो. अगदी चित्रपटांच्या सेटच्या तोडीस तोड असा हा सेट उभारला जातो. तुमच्याशी बोलणारी माणसं सुद्धा पोलिसांचे कपडे घालून बसलेली असतात आणि पोलिसांचे कपडे घालून बसलेले हे भामटे अगदी सराईतपणे एकदम कॉन्फिडेंटली तुमच्याशी बोलतात. बोलताना तुम्हाला धडाधड कायद्याची कलमही सांगतात. आणि या सगळ्या प्रकारामुळे होतं काय तर खरंच आपली चौकशी होते असं तुम्हाला वाटायला लागतं आणि तुमचा विश्वास बसायला लागतो. आणि आता तिसरी पातळी म्हणजे हे सायबर भामटे तुमच्यावर वेळेचा दबाव आणतात. म्हणजे आता लगेच निर्णय घ्या, पुढच्या काही मिनिटात पैसे भरा, नाहीतर तुम्हाला घरात येऊन अटक करू, तुमची बदनामी होईल असं तुम्हाला सांगितलं जातं. आणि तुमची भीती, या भीतीचा वापर हे सायबर भामटे करत असतात. एकदा का तुम्ही घाबरलात की पैसे गमावलेत असं समजा. डिजिटल अरेस्टची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी मन की बातमध्ये सुद्धा या डिजिटल अरेस्टच्या नवीन गुन्हे प्रकाराचा उल्लेख केला होता. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी डिजिटल अरेस्ट कशी होते याचं एक उदाहरण सुद्धा दिलं होतं. आपण खुद्द मोदींच्याच शब्दात जाणून घेऊयात त्यांनी काय सांगितलं होतं. मेरे प्यारे देशवासियों, मैं आपको एक ऑडियो सुनाता हूं. हेलो सर नमस्ते सर. नमस्ते सर बोलिए सर. देखिए, जो आपने FIR नंबर मुझे सेंड किया है, इस नंबर के खिलाफ 17 कंप्लेंट्स हमारे पास. आप ये नंबर यूज कर रहे हैं? मैंने नहीं यूज करता हूँ सर. अभी कहाँ से बात कर रहे हो? सर कर्नाटका सर. वो घर में हूँ सर. ओके, इसके लिए आप अपनी स्टेट में रिकॉर्ड करवाइए ताकि ये नंबर ब्लॉक कर दिया जाए, फ्यूचर में आपको कोई प्रॉब्लम ना हो. ओके, यस सर. अभी मैं आपको कनेक्ट कर रहा हूँ, ये आपका इन्वेस्टिगेशन ऑफिसर है. आप अपनी स्टेट में रिकॉर्ड करवाइए ताकि ये नंबर ब्लॉक कर दिया जाए. ओके, यस सर. यस सर. यस सर. अब बताइएगा मैं किसके साथ बात कर रहा हूँ. अपना आधार कार्ड मुझे शो कीजिएगा वेरीफाई करने के लिए. बताइएगा. सर मेरे पास अभी नहीं है सर आधार कार्ड सर. प्लीज सर. फोन आपके फोन में है? नहीं सर. फोन में आधार कार्ड की पिक्चर नहीं है आपके पास? नहीं है सर. नंबर याद है आपको? सर नहीं है सर, नंबर भी याद नहीं है सर. हमने सिर्फ वेरीफाई करना है. ओके, वेरीफाई करने के लिए. नहीं सर. आप डरिए ना, डरिए ना. अगर आपने कुछ नहीं किया तो आप डरिए ना. हाँ सर. हाँ सर. अगर आपके पास आधार कार्ड है तो मुझे दिखा दीजिए वेरीफाई करने. नहीं सर. नहीं सर, मैं गाँव को आया था सर, घर में है सर. ओके, कमिंग. जय हिंद. इस व्यक्ति के 1 साइड वीडियो का रिकॉर्ड करो एज पर द प्रोटोकॉल. ओके, ये ऑडियो सिर्फ जानकारी के लिए नहीं, ये कोई मनोरंजन वाला ऑडियो नहीं है. एक गहरी चिंता को लेकर के ऑडियो आया है. आपने अभी जो बातचीत सुनी वो डिजिटल अरेस्ट के फरेब की है. तर साधारण काय प्रकार असतो हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बातमध्ये हे सांगितलेलं आहे. हे उदाहरण दिलेलं आहे. आता तुम्ही पाहिलं, हा ज्यानं व्हिडिओ कॉल केला होता तो अगदी पोलीस अधिकाऱ्यांसारखाच दिसत होता. अशात होतं या पोलीस अधिकाऱ्यांची भीती, तुमची सगळी माहिती त्या भामट्यांकडे असणं याची भीती आणि तुम्हाला घरी येऊन अटक करतो असं सांगितल्यावर वाटणारी बदनामीची भीती, या सगळ्याचा तुमच्या मानसिक स्थितीवर इतका वाईट परिणाम होतो की तुम्ही पैसे देऊन मोकळे होऊ पाहता.
गेल्या वर्षी अशा डिजिटल अरेस्टच्या प्रकरणांमध्ये तब्बल 1776 कोटी रुपयांचं म्हणजे जवळपास पावणे 1800 कोटी रुपयांचं नुकसान झालंय विविध गुन्ह्यांमध्ये. एकट्या पुण्याची आकडेवारी लक्षात घेतली तर पुण्यात डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून रोज 1 कोटीच्या वर इतकी फसवणूक होते. मुंबईसारख्या शहरात हा आकडा बराच मोठा आहे. या डिजिटल अरेस्टला मुळीच बळी पडू नका आणि तुमच्या कष्टाचा पैसा, एकही पैसा या सायबर भामट्यांना देऊ नका. त्यासाठी आपण काय लक्षात ठेवायचं तर डिजिटल अरेस्टला कायद्यात कुठलंही स्थान नाही आहे. त्या संदर्भात कोणतंही कलम कायद्यामध्ये नाही आहे. डिजिटल अरेस्ट म्हणजे कुठल्याही प्रकारची अटक नसते. हा फक्त सायबर भामट्यांनी टाकलेला एक मानसिक दबाव असतो. कुठलीही तपास यंत्रणा म्हणजे पोलीस किंवा CBI किंवा नार्कोटिक्स, ED यासारखी तपास यंत्रणा किंवा आणखी कोणतीही तपास यंत्रणा कधीही फोन करून किंवा व्हिडिओ कॉल करून तुमची चौकशी करत नाही. कुठलीही सरकारी यंत्रणा किंवा सरकारी कार्यालय फोन किंवा व्हिडिओ कॉल करून तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारत नाही. कुठल्याही तपास यंत्रणा किंवा सरकारी यंत्रणा कधीही फोन करून तुमच्याकडे पैशांची मागणी करत नाहीत. या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला तुमची फसवणूक होते का याचं लगेच भान येईल. तुमच्या बाबतीत खरंच डिजिटल अरेस्टचा असा एखादा प्रकार घडला किंवा तुम्हाला असा व्हिडिओ कॉल आला तर काय करायचं हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. समजा भविष्यात तुम्हाला असा एखादा फोन आला तर आधी थांबा, विचार करा आणि मग कृती करा. अजिबात घाबरून जाऊ नका आणि घाईघाईनं कुठलाही निर्णय घेऊ नका. तुमच्या बाबतीत असं घडलंच तर कुटुंबियांशी आणि नातेवाईकांशी चर्चा करा. शक्य असल्यास त्या व्हिडिओ कॉलचा स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्ड करा. त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करा आणि 1930 म्हणजे 1930 या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईनवर फोन करून याची तक्रार करा. तुम्ही मेहनतीनं कमावलेला पैसा कोणत्याही परिस्थितीत सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकून त्यांना देऊ नका. कारण एकदा का हे पैसे गेले की ते पुन्हा मिळवणं कठीण होऊन जातं. कारण हे सायबर भामटे कुठल्याही राज्यात, कुठल्याही देशातून अशा प्रकारचे काळे धंदे करत असतात. विशेषतः म्यानमार, लाओस, कंबोडिया या देशांमधून असा गंडा घातला जातो. मग अशा प्रकरणातल्या तक्रारींचं पुढे काय होतं तर पोलीस त्यांच्या परीनं या तक्रारींचा तपास करतात. आतापर्यंत असे हजारो नंबर्स, सिम कार्ड्स आणि बँक खाती गोठवण्यात आली आहेत. पुण्यात एका ज्येष्ठ नागरिकाची गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात मनी लॉन्ड्रिंगची धमकी देऊन त्याच्याकडून 6,29,00,000ची फसवणूक करण्यात आली होती. आणि या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी नुकतीच तुषार वाजंत्री नावाच्या सायबर चोराला पनवेलमधून अटक केली. याचाच अर्थ पोलीस अशा प्रकरणातल्या सायबर चोरांचा शोध घेतात. या असल्या डिजिटल अरेस्टच्या प्रकरणांबद्दल पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही आपण पाहूयात. पण त्याच्या आधी सुरेश शिंदे साहेब जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत आणि मॅडम पण आहेत स्वप्नाली शिंदे साहेब. शिंदे साहेब, ऑन एन ॲव्हरेज काय पर डे 1 करोड? ॲव्हरेज इथं 1 वर्षात 1434 गुन्हे दाखल केले. त्यात साधारणतः 375 करोड हे पुणे शहर सिटीजनचे गेलेले आहेत. आणि ॲव्हरेज 1 कोटीच्या पुढे फसवणूक केली जाते पर डे. आणि मेजॉरिटी क्राईम जो रजिस्टर्ड होतो तो अबाव 50 लाखवाला आहे. 50 लाखाच्या इथे आम्ही तपास करतो सायबर पोलीस स्टेशनला. आणि इतर पोलीस स्टेशनला 50 लाखाच्या खालचे आम्ही पोलीस स्टेशनला वर्ग करतो. जनरल तुमचं ऑब्झर्वेशन असं आहे की IT मधले आणि सेवा आपल्या सैन्य दलामध्ये असलेली जी मंडळी ती मोठ्या संख्येनं फसतात. सिनियर सिटिझनशिपचा जास्त फसवणुकीसाठी वापर केला जातो. आणि जे एक सर्व्हिसमन आहेत ज्यांनी नोकरी सोडली ही लोक याच्यात जास्त फसले जातात. त्यात IT इंजिनियर पण सामील आहेत की जी सुशिक्षित लोक आहेत. अवेअरनेस असून, माहिती असून सुद्धा ते ह्या प्रकरणाला बळी पडत आहेत. डिजिटल अरेस्ट झाली कशी त्याला? डिजिटल अरेस्ट त्यांना एक व्हिडिओ कॉल आला, व्हॉट्सअप कॉल आला. म्हणजे व्हॉट्सअपचा व्हिडिओ कॉल आला. व्हिडिओ कॉलमध्ये त्यांना सांगितलं गेलं की तुमचं आधार कार्ड अमुक ठिकाणी लिंक झालेलं आहे. तुमचं जे पार्सल आलेलं आहे त्या पार्सलमध्ये काही ड्रग्ज सापडलेले आहेत आणि तुमचं आधार कार्ड हे मनी लॉन्ड्रिंगचे काही गुन्हे आहेत. त्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये डिटेक्ट होत आहात. आणि मग तुम्हाला आमचं अरेस्ट वॉरंट काढलेलं आहे आणि अरेस्ट तुम्हाला घरी येऊन करणार आहेत. तर ती जी व्यक्ती होती की तिला तर रिटायरमेंटला 6 महिने राहिलेले आहेत. त्यांना 1-2 मुली आहेत. त्यामुळे त्यांना असं वाटलं की मी जर पैसे नाही दिले तर माझ्या घरामध्ये बदनामी होईल. आणि त्यांना असं सांगितलं गेलं की जर हे तुम्ही कोणाला कळवलं नातेवाईकांना तर त्यांचीही नावं
त्या केसमध्ये आम्ही घालणार आहोत. तर त्या भीतीने त्यांनी कोणाला संवाद साधला नाही किंवा कोणाला ही गोष्ट शेअर केली नाही. आणि या दरम्यान त्यांनी 6,30,00,000 रुपये हे वेळोवेळी जवळजवळ 8 ते 10 बँकांना त्यांनी ट्रान्सफर केलेले आहेत. लोकांनी स्वतः समजून घ्यायला हवी. आता हे जरी खाकी वर्दीतले असले तरी त्यांच्या सुद्धा मर्यादा आहेत, कारण गुन्हेगार सगळ्यांच्या पुढे गेलेले. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. तर एकूणच काय तर डिजिटल अरेस्टला कुणीही बळी पडू नका आणि तुमच्या कष्टाचे पैसे सुरक्षित राहू द्या, हे सांगण्याचा आमचा या एक्सप्लेनरच्या माध्यमातून प्रयत्न होता. डिजिटल अरेस्ट असं काहीही नसतं. हा सायबर भामट्यांचा फक्त एक गेम आहे. त्यामुळे सावध राहा, सतर्क राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरी असा एखादा व्हिडिओ कॉल आलाच तर अजिबात घाबरून जाऊ नका, कारण जो डर गया वो मर गया हे गब्बर सिंगनं सांगितलेलं वाक्य नक्की लक्षात असू द्या.